एक सोडामटकी वेळ घ्या, एक ही वल्ली घ्या. चालेल ना? खाऊन बघा, मग सांगा. पण नाही आवडले तर पैसे नका देऊ. बरं, तुमचा व्हिडिओ पण केला आहे. जर नाही आवडली तर परत इथेच येणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे स्वारगेटजवळ आणि ॲक्च्युली एक माझा मित्र आहे. तर त्याला सारसबाग फिरायचे आहे. तो आहे मुंबईचा. त्यांनी कधी सारसबाग वगैरे काही पाहिली नाही. तर यासाठी त्याला सारसबागला घेऊन जाणार. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेले आता 6:30 आणि आम्ही आता चाललो आहे. ॲक्च्युली तो आहे ना, राहतो वानवडीला माझ्या ऑफिसच्या इथे. आणि त्याने रिक्षावाल्याला सांगत होतं स्वारगेटला सोडायला, पण रिक्षावाल्याने त्याला सोडलं तिकडे मार्केट यार्डच्या तिकडे. असा सीन झाला. तर त्याला तर बोललो की तिकडून ये म्हणून बस पकडू. तर जाऊया आता, बघूया आता. वेट करू थोडा वेळ आणि त्याच्यानंतर सारसबागला जाऊया. पाहिजे मित्रांनो, स्वारगेटला आलो आहे. त्याला अजून काही बस वगैरे काही मिळाली नाही ना, ऑटो मिळाली. बघत आता काय होतं. नाही तर मलाच जावं लागणार आहे. ॲक्च्युली इकडे बघते समोरनं पोलिसांच्या ड्युट्या लागलेल्या जातात इलेक्शनच्यामुळे. आणि आता वैताग आला. इकडे ना उंबराचं बघा केवढं मोठं झाड आहे. पण टपाटप उंबर पडतात. ते बघा खाली किती उंबर पडलेत. फायनली मित्रांनो, इथे आता गाडी पार्किंगला लावली. कारण की इकडचे जे बाजूवाले दुकानदार आहेत ना, 5 रुपये पार्किंगची तिकीट आहे. तर आपण आता इकडे लावलेली गाडी. सुशांतसुद्धा आलेला आहे. सुशांत भाई, कसं वाटतंय? मस्त एकदम. अरे भाई, सुशांत भाई खूप लेट झाला. भाई गेला उतरायला कुठे, मार्केट यार्डला. आणि बघता ना, आज सॅटर्डे आहे मित्रांनो. आणि एवढी प्रचंड गर्दी आहे ना इकडे सारसबागला, काही विचारू नका. बघा इकडचे दुकानदार आहेत ना, फक्त डायरेक्ट बॅरिकेडच टाकतात मध्ये गाडी लावायला गेलो तर. फुल कल्ला चालला इकडे बघा आता. आज सॅटर्डे येणारे सुट्टे आहेत ना सगळ्यांना, त्याच्यामुळे. पहिलं हे नव्हतं, आता ह्यांनी करून ठेवलं इकडे राडा. हां, का माहिती आहे का, इथे खाल्ल्यावरती अरे कॉस्टली तर आहे ती गोष्ट सोड, पण चव पण एवढी नसते. जायचं म्हणून देतात, कारण की लोक एवढे येतात ना रे, ते बसतात इकडे. मग लांबून लांबून येतात ते. मी तर कधीच खात नाही ते. जे इकडून आतमध्ये जायचं. भाई फुल गर्दी आहे. हां, वरून चल, काय प्रॉब्लेम नाही. चल, फायनली सारसबाग. फायनली रिचार्ज सारसबाग. बघा मित्रांनो, सुशांत काय करू ना आपण, भेळ घेऊयात कुठेतरी. हां, सारसबागला आलोय, भेळ नाही घेतली म्हणजे. आतमध्ये चल, आतमध्ये पण असतात. हां, आतमध्ये पण असतात, मिळतात. भेटते का? हा कसा काय गाडी घेऊन आतमध्ये आला, यांचाच माणूस असेल कोणतरी. आणि आज बघताना एकदम प्रचंड गर्दी आहे सारसबागला, एकदम जबरदस्त. काय सांगू तुम्हाला. तर सुशांतमुळे येणं झालं, नाही तर एवढं जवळ असून कधी मी येत नाही. हां, बरोबर. सुशांत भाईने ना ऑफिस रिझाईन केलेलं आहे. आता तो आय थिंक जाईल आता मुंबईला. सुशांत, कधी चालला तू? 8 तारखेला. 8 तारखेला भाई बाय बाय पुणे. रिटर्न येणार ना? अच्छा, म्हणजे सामान घेऊन नाही का जाणार आता? नाही, अर्ध घेऊन जाणार. अच्छा, मग डायरेक्टली एवढं सामान भरून ठेवलं आहे का एकट्या माणसाला? पूर्ण संसार आणून ठेवलं. अरे रे रे, चला. हे बघा इकडे मस्त आनंद घेतात. पहिल्यांदा मंदिरामध्ये जाऊयात. सुशांत भाई काही बघून काही नाही. हिरवळ बघून सुशांत हिरवा पिवळा झाला आता. ॲक्च्युली तिकडून गेट आहे, पण तिकडे गाडी पार्किंगची सोय नाही ना, त्याच्यामुळे समोरूनच जावं लागतं. आज बघ कारंजे वगैरे चालू केलेले आहे. वरती चल. यार, सुशांतने दिल जीतली आहे इधर आके. आतमध्ये काही गर्दी नाही एवढी. चप्पल स्टँड. दर्शन करूया बाप्पाचं आता.
भावाच्या इकडे आता फोटोशूट चालू आहे. एवढं जबरदस्त फोटो काढलेत मोबाईल क्लिकमधले, असे वाटतात कॅमेऱ्यात काढलेत. समोर बघताय एकदम असं छान असं मंदिर आणि खूप प्रचंड गर्दी. आणि आता वाजलेले संध्याकाळचे 5:45 आणि तुला खाली चटके भेटतात का रे पाहायला? नाही आता नाही, थोडं अरे थोडंसं अजून गरम आहेच. इकडे बघते केवढं छान झाड आहे इकडे आणि नॅचरल आवाज येतात पक्ष्यांचे. मेरी पाटी हा योग्य आनंद का लिहिलंय? अंगातील खराब कपड्यांची लाज वाटत असेल तर डोक्यातील खराब विचारांची सुद्धा लाज वाटायलाच पाहिजे. पुणेरी पाटी कुठला कुठेतरी दिसली. खुश झालास ना? ओके, इट इज मॅन्डेटरी. ये देखो भाई, इधर जब आया है ना, इतना फोटो निकाला भाई ने, मन नहीं हट रहा है. चल बस झाले आता. नंतर एक्झिट करूयात आणि थोडीफार आता बाग फिरूयात. आता आपल्याला फक्त सारस बागची आता भेळ मिळाली पाहिजे बस. एका ठिकाणी बसून मस्तपैकी वरती भेटेल. वरती नाही, हे बघ हे लोक घेऊन येतात हातामध्ये. नाही ते वरती घेऊन आले होते. तिकडून घेऊन आले का? चल तिकडे मग. मस्त निवांत वाटतं एकदम चिल. मोठी वेळ घ्या, चालेल ना? खाऊन बघा मग सांगा, पण नाही आवडली पैसे नका देऊ. बरं, तुमचा व्हिडिओ पण केलाय, जर नाही आवडली तर परत इथेच येणार. नाही आवडली पैसे घेऊन जायचे माझ्याकडे. ओके. आणि आवडले तर डबल घेऊन जायचे. हां, आवडली तर डबल आहे ना? नाही आवडायला काय आलं, आम्ही 16 वर्ष आलो खातो. किती 16 वर्ष आलं असतं ना? जास्त तिकडे आतमध्ये बसत होते, जास्त आले. अच्छा, म्हणजे 16 वर्ष पुरांना दुकानात आपण आलो होतं भेळ घेण्यासाठी. अच्छा, 34 एकात थोडी मटके टाका. करायचं काम 2 मिनटं पकडा. आणि समोरून तुम्ही विहंगम नजारा पाहताय. क्या यार लाजवाब आहे. किती करायचे? 150 वाढले का? हां, कधी वाढले? बेलचे हां, पाण्याची बॉटल 110. ही पाण्याची बॉटल. हां, साधी कशी नॉर्मली तिखट करा आणि एकदम जबरदस्त. कारच्या मुलाला कैरी जास्त आवडत. तो आला नाही आज, त्याला पार्सल घेऊन चालले. हां, चला आपली भेल बनवायला सुरुवात केली आता. काका एक जण बसतात कुठे बघा, हा जो मेन रोड आहे ना तिथून डायरेक्टली आतमध्ये जेवढे पण एंट्री करतो तिकडे बसतात. तिकडच्या बाजूला बसत नाहीत, ते लक्षात करा. आणि संपूर्ण श्रीचं दर्शन होतं. काका थोडी मटकी टाका ना. ओके, डन. ही आली चिवडा मटकी. अच्छा, वल्ली वेल. हो 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 हो, ठीक आहे. स्पून मस्त एकदम स्पून येतं. होऊन बघा एक लावून टाका. डायरेक्टली इथंच खाऊन बघ, म्हणजे नेक्स्ट टाइम यायला इथे डायरेक्टली कन्फर्म. वल्ली वेल. हां हां, तिखट मीडियम. मीडियम बनवा. पाणी बॉटल हां, तिकडे काय थोडं स्पायसी हवं आहे का? हे मीडियम बनवा. अजून याच्यामध्ये स्पायसी पाहिजे का? मग त्यांच्याकडून टेसा घे ना. हो हो हो, ठीक आहे ठीक आहे.
भाई आपला मुंबईचा आहे हा. मुंबईचा आहे. हा डबल पैसे. पिठलं भाकरीमध्ये असं पैसा लागतो. काका जस्ट आय वॉन्ट मटकी द्या, थोडी मटकी त्याच्यामध्ये. नाही नाही द्या थोडी, आवडते मला. ओके थँक्यू. थँक्यू का. ओके हे बघ ह्या मनोहरवरती जायला पण खूप मजा येते. कवर आहे. कोण हां कोण आहे नाही वाटतं, बंदी घातली की काय. नाही नाही आहे. अच्छा आज गर्दी नाही काय तिकडे. हां हां ना बघ ना थोडं जबरदस्त वाटतंय भाई. 2 हातांमध्ये 2 जबरदस्त भेल, पाण्याची बॉटल, लोकल ब्रँड. कुठलं आहे. भोसले. भोसले म्हणजे आपला मराठी माणूस आहे बाई इथला कुठला तरी. भोसले भाऊंनी बघितला तर एकदम भोसले भाऊ पण खुश होऊन जाते. यार ॲड माझी कुठं कुठं होते. आणि आतमध्ये बघा, आतमधून वाटतं हकलवून टाकली आहे, कोण इकडे बसायला आलं नाही. काय यार संध्याकाळचं जबरदस्त माहोल वाटतंय ना, खूप मस्त. मित्रांनो समोरून बघा पर्वतीचं बघा ना, काय यार जबरदस्त दर्शन मिळालं आहे पर्वतीचं सुद्धा. आणि संध्याकाळच्या पक्ष्यांचं माहोल यार. इकडे बंद केलं वाटतं बसायला ह्या बाजूला. सुशांत भाऊला पण आहे आतमध्येच बसायचं आहे गार्डनमध्ये. हे बघा असे कपल मजा मारतात आणि आम्ही दोघं जण कपल. काय उपटचोंडे कपल. भाई इकडे बघता ना तुम्ही यार, सगळे कपलच बसलेत बघा. आणि आम्ही दोघं मस्त बघ एन्जॉय करतो इकडे. कोणते कपल म्हणतात रे. हा नाही सुशांत तुझं डायरेक्ट इथे लग्नाचाच टाइम आहे. लग्न झाल्यावरती तिला घेऊनच येणार आहे. हा इकडेच घेऊन. मग आम्ही ना 10-15 मिनटं झाली अशीच चालतोय, जागाच मिळत नाही यार. जिथे जावं तिकडे गर्दी आहे बघा. इकडच्या बाजूला गेले इकडे गर्दी, इकडे गेले इकडे गर्दी. भाई आता कुठे नेतोय काय माहिती. चल त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसूयात. इट इज फायनल अँड डन. हो 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 सुशांत भाई बस होतो. चपलांवरती बसा, पाणी मारलेलं आहे खाली. क्या यार जबरदस्त. फक्त मुंगीने घोटाळा नाही गेला पाहिजे. पक्ष्यांचे थवे बघ ना कसले जबरदस्त जातात. सिनेरी मस्त आहे. थोडा अजून लवकर आलो तर अजून सिनेरी पाहायला मिळालं असं. मित्रांनो आम्ही आता भेळ खायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही पण या खायला आणि आमच्यासोबत एन्जॉय करा थोडा. काय सुशांत. संध्याकाळचे 7:15 वाजलेत यार. आणि नॅचरल साऊंड इकडे बघताय ना जबरदस्त या बाजूला. सुशांत एकदम निवांत बसलाय. तिथे बघितलं होतं ना हॅशटॅग सारसबाग. तर आता हॅशटॅगच लावणार डायरेक्टली सारसबागचं. अजून पण प्रचंड गर्दी आहे बघा इथे या बाजूला. माहीत हो मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले 8:30 आणि आम्ही अजूनपर्यंत इथे सारसबागमध्येच बसलो होतो. खूप वेळ त्याला गप्पा गोष्टी वगैरे मारलेल्या आहेत. सुशांतने ॲक्च्युली केलेलं रिझाईन, त्याच्यामुळे सुशांत जाणार आहे आता मंडेला मुंबईला. त्यामुळे बऱ्याच दिवसाच्या गप्पा राहिला होता तर त्या मारून घेतलेल्या आहेत आता. तर आता ह्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आलेली आहे आणि त्याने मला बरंच काही हेल्प केलेलं आहे, बरंच म्हणजे भरपूर. मी जेव्हापासून जॉईन झालो ना तेव्हापासून ॲक्च्युली माझ्या मागे बसून सगळ्या गोष्टी मला शिकवत होता. तर सुशांत थँक्यू. आणि त्याला सरांनी त्याला हे पण दिली होती की त्याला सगळं शिकूनच जा. ठीक आहे. तर बरंच हेल्प केली. आणि हा आपला भाई कोकणातलाच आहे त्याच्यामुळे अजूनच एकदम जवळचं रिलेशन. श्रीवर्धनकर आहे ठीक आहे ना, त्याच्यामुळे अजून एकदम जवळचं नातं तयार झालं आणि आमची त्याच्यामुळे दोस्ती एकदम वाढत गेली. तर आता हा आपल्याला सोडून जाणार आहे भाई, त्याच्यामुळे थोडंसं एकदम कसं तरीच वाटतंय. पण ठीक आहे आता काही सगळी त्याची फॅमिलीच राहते तिकडे मुंबईला, त्याच्यामुळे त्याला तिकडे जाणं गरजेचं होतं आणि त्याला तिकडे सेट होणं पण गरजेचं आहे. तर आता करेल लवकरच लग्नाला बोलवतो की नाही माहिती नाही, पण नाही बोलवलं तरी आपण जाऊया तिकडे ठीक आहे ना. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. छोटासाच होता कारण की ह्याला इकडे सारसबागमध्ये फिरायचं होतं. पुण्यात येऊन त्याने सारसबाग पाहिली नव्हती म्हणून म्हणलं चल जवळच्या जवळ जाऊयात, नाही तर आम्ही जाणार होतो पुल्ला देशपांडेला. तर बघूयात आता नंतर कधीतरी येतच राहील इकडे पुण्यामध्ये, तेव्हा पण आपण फिरतच राहू. काय सुशांत विसरशील की विसरशील म्हणलं. नाही तर बघूयात आता कसं काय होतंय. तर भेटू अशाच एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.